नमस्कार मंडळी, महाराष्ट्राचा सर्वात आवडता शो म्हणजे चला हवा येऊ द्या. अगदी कमी वेळात प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलेला शो म्हणजे चला हवा येऊ द्या. या कार्यक्रमाचे निवेदन आणि दिग्दर्शन डॉक्टर निलेश साबळे करत होते. या शोमुळे अनेक कॉमेडी कलाकारांना नाव मिळालं. त्यामध्ये असा पण एक कलाकार आहे की त्याने आपल्या बोलीभाषेतून सर्वांचे मन जिंकून घेतले होते. तर आपल्या विदर्भाची जान म्हणजेच भारत गणेशपुरे यांनी आपल्या वऱ्हाडी बोलीतून प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले आहे. मात्र सध्या हा कॉमेडी शो बंद झाला आहे. त्यामुळे खूप कलाकारांनी आपले आपले वेगवेगळे मार्ग निवडले आहेत. कोणी मालिका तर कोणी शो मध्ये काम करण्यास सुरुवात केली आहे. काहींनी तर आपला व्यवसाय सुरू केला आहे. छोट्या पडद्यावर धमाल उडवून देणाऱ्या या कलाकारांची त्यांच्या चाहत्यांना प्रतीक्षा आहे. चला हवा येऊ द्या नंतर भारत गणेशपुरे आता छोट्या पडद्यावर कमबॅक झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे भारत गणेशपुरे यांच्या चाहत्यांना सुखद धक्काच बसला आहे. चला हवा येऊ द्या मध्ये भारत गणेशपुरे यांनी आपल्या विनोदी शैलीने आपला एक चाहता वर्ग निर्माण केला होता. भारत गणेशपुरे यांनी आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीत वेगवेगळ्या भूमिका साकारत आपला ठसा उमटवला होता. आता भारत गणेशपुरे यांनी पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर एंट्री केली आहे. भारत गणेशपुरे हे जी मराठीवरील नुकतीच नव्याने सुरू झालेली शिवा या मालिकेत एक आगळी वेगळी भूमिका साकारताना दिसत आहेत. त्यांनी या मालिकेत नकारात्मक भूमिका साकारली आहे. शिवा राहत असलेल्या वस्तीचा भाग ज्या प्रभागात येतो त्यांचे नगरसेवक म्हणून भारत गणेशपुरे दिसणार आहेत. या वस्तीमध्ये सध्या पुनर्विकासाचे वारे वाहत आहे. मात्र वस्तीमधील लोकांनी कोणतीही शहानिशा न करता कागदपत्रावर सह्या केल्या आहेत. सह्या झालेली ही कागदपत्रे आता बिल्डरकडे जाणार आहेत. वस्तीचा पुनर्विकास करणारी बांधकाम कंपनी ही आशुतोषची कंपनी आहे. त्यामुळे या मालिकेत आता नवा रंजक वळण येणार आहे. भारत गणेशपुरे यांची शिवा या मालिकेत भूमिका किती लांबीची असणार हे अद्याप स्पष्ट नाही. मात्र भारत गणेशपुरे साकारत असलेली व्यक्तिरेखा आणि मालिकेतील नव्या कथानकाचा भाग पाहता ही पाहुण्या कलाकाराची भूमिका असण्याची शक्यता आहे. तर मंडळी, तुम्हाला पुन्हा एकदा भारत गणेशपुरे यांना पाहून काय वाटले नक्की कमेंट करून सांगा. आणि अशीच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या सबर ताऱ्यांची या मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.